नमस्ते. तुमचं नाव सांगा पूर्ण. महेश फुलचंद बचाटे, गाव आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. अच्छा. मोबाईल नंबर 860082 अच्छा. भोपळा केलेला आहे तुम्ही, आहे की नाही? हो, सगळ्यात महत्वाचं हो. कोणची व्हरायटी बरं? वरद. वरद नावाची व्हरायटी केलेली. आज दिनांक 21/1/2026 तुम्हाला आज मायक्रोफिट कंपनीचं सुमित आणि अॅमेडोर डेमो देतोय. बर. सगळ्यात महत्वाचं भोपळा लागवड करून किती दिवस झालेले आहे? साधारण 2 महिने होत आले. हा, शेतकरी बंधूंनो, साधारणतः 2 महिने झालेले आहे आणि आज आपण त्यांना एक खून करून दिलेले बघा तुम्ही. शेंडाच्या इतकी आम्ही ही काठी बांधलेली आहे. त्याचबरोबर माग इकडं बघा, इकडं पण आम्ही एक हे केलेले आहे, शेंड्यापर्यंत ती काठी रवलेली आहे. म्हणजे ह्या डेमोचा काय रिपोर्ट येतो तो बघण्यासाठी आज आम्ही ते एक टिक मार्क केलेला आहे. ह्या डेमोचा एक 7 ते 8 दिवसानंतर काय रिपोर्ट येतो बघूया. आज थंडी आहे, थंडीमध्ये पांढरी मुळी कमी चालती, वाढ कमी होती तुमच्या भोपळ्याची वाढ होण्यासाठी. आणि आपण पांढरी मुळी पण बघू शकता. मी पांढरी मुळी एकदम कमी आहे की नाही? एक ह्या डेमोचा एक 7 ते 8 दिवसानंतर काय रिपोर्ट येतो बघूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. महेश फुलचंद बचाटे, अच्छा. गाव, आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. हा. मोबाईल नंबर 860082 अच्छा. आपण तुम्हाला एक 10 ते 12 दिवसापूर्वी सुमित तुम्हाला डेमो दिला होता, आहे की नाही? तर हे सुमित सोडण्यापूर्वी झाडाची तुमच्या भोपळ्याची काय परिस्थिती होती बरं? वाढ थांबलेली होती, वाढ होत नव्हती, पांढरी मुळी पण चालत नव्हती. हा. ज्या दिवशी औषध सोडलं त्या दिवशी आम्ही मार्किंग करून ठेवलं होतं. हा. शेतकरी बंधूंनो, ही मार्किंग केलेली बघा, मी हात लावतोय. ही मार्किंग केली होती. एवढ्या हाईटवर तो वेल थांबलेला होता, आहे की नाही? त्याच्यानंतर बघा किती ग्रोथ बघा किती झाली, आहे की नाही? म्हणजे किती दिवसामध्ये तुम्हाला ग्रोथ वाटली बरं? मला 3 दिवसात रिझल्ट जाणवून आला ह्याचा. हा का? 3 दिवसात कमीत कमी 2.5 ते 3 फूट वेल वाढला होता. शेतकरी बंधूंनो, थंडी फेब्रुवारी आहे. थंडी मध्ये वेलवर्गीय पिकं चालत नाही, कारण त्याची व्हाईट रूट डेव्हलप होत नाही आणि त्याची वाढी लांबी होत नाही, वेल लांबत नाही. त्याचबरोबर आपले साई अॅग्रो एजन्सी यांचे आपण डेमो देताना तुम्ही स्वतः होते. तुम्हाला आता काय वाटलं बरं? डेमो मध्ये चांगला फरक पडला आणि आम्ही काय केलं तर डेमो देताना खून करून गेलतो. हा, हे बघा शेतकरी बंधूंनो, हे हात लावा तिकडं. इथपर्यंत मार्किंग करून गेलो. हे मार्किंग केलेली इकडं हाईट आहे. हे हात जे लावता इकडं हाईट होती, आहे का नाही? एवढी हाईट होती. आता बघा तुम्ही वेलाची लांबी, मालाची सेटिंग, त्याचबरोबर ही बघा कळी कशी सेट होते, आहे का नाही? त्याचबरोबर पानाची लिप साईज एकदम सुंदर आहे आणि कळीची संख्या पण खूप सुंदर आहे. काय वाटले तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट सुमितचा 1 नंबर रिझल्ट आहे. तर वेलवर्गीयासाठी तर थंडी दिवसात तर चांगले रिझल्ट येतात. अच्छा. कारण वेलवर्गीय थंडीमध्ये थांबतात, आहे का? वेलवर्गीय पिकं हे थंडीमध्ये चालत नाही, म्हणजे डेव्हलप होत नाही. पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही? त्यांनी जरूर सुमित कंपनीचं औषध वापरावं. ह्याचा रिझल्ट मला तरी आहे, तुम्ही पण वापरून बघा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटेल. चालेल. मायक्रोफिटचा वादा, कमी खर्च, उत्पादन जादा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ आमच्या मायक्रोफिट कंपनी दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, प्लॉट बघू शकता तुम्ही कसा डेव्हलप झालेला आहे. बघा तुम्ही, एकदम सुंदर माल डेव्हलप झालेला आहे. भोपळाची साईज, किपिंग, क्वालिटी एकदम सुंदर आहे.